धन निरंकारजी श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये जीवनमुक्तीचे 2 मार्ग सांगितलेले आहेत, ज्ञानयोग आणि कर्मयोग. ज्ञानयोग म्हणजे जे महापुरुष आपल्या ध्यानाच्या योगाने आपल्या अंतःकरणाला एकचित्त करून जो ईश्वराला साधतो, अशा योगाला ज्ञानयोग म्हटलेला आहे. आणि कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म करून आपल्या जीवनामध्ये मोक्ष पदवी प्राप्त करून घेण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. जीवनामध्ये मोक्ष प्राप्ती करून घ्यायचा असेल तर ज्ञानयोग आणि कर्मयोग हा दोन्ही योगांचा समतोल असावा. नुसतं ज्ञानयोग आचरणाने मोक्ष साधत नाही, नुसतं कर्मयोग आचरणाने कर्म केल्याने मोक्ष मिळत नाही. म्हणून अर्जुन हा एक मोठा योद्धा होता, म्हणून श्रीकृष्णाने कर्मयोग साधण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. निष्काम कर्माने कर्म केले असता मन शुद्ध होते. मन शुद्ध झाल्याने मनुष्याला आत्मज्ञान प्राप्ती होते, हा जीव मुक्त होतो. कर्मयोग आणि ज्ञानयोग हे दोन्ही मार्ग मोक्षप्राप्तीचे मार्ग आहेत. योग हा एक जीवनाचा समतोल आहे. तुम्ही कर्मही करा आणि ईश्वराच्या स्मरणातही राहा. याने तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळते. ज्ञानी पुरुष या ज्ञानयोगाच्या आचरणाने आपलं मन केंद्रीकृत करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेऊन मुक्त होतात, कारण त्यांना संसाराचा मोह नसतो, म्हणून ते ज्ञानयोग आचरण करतात. तर दुसरीकडे कर्मयोग म्हणजे हा कर्म करत जगण्याचा मार्ग आहे. निष्काम बुद्धीने कर्म करणे सर्वसामान्य लोकांसाठी कर्मयोग हा उपयुक्त आहे. आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी कोणतेही कार्य साधण्यासाठी हा कर्मयोग उपयुक्त ठरतो.